गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण कचऱ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. काल आपण कचऱ्याचं वर्गीकरण पाहिलं. स्त्रोतानुसार कशा प्रकारे कचऱ्याचं वर्गीकरण करतात ते पाहिलं. थोडक्यात आपण परत एकदा कालच्या भागावर थोडक्यात रिव्हिजन घालूया. तर स्त्रोतानुसार आपण घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, त्याच्यानंतर जैववैद्यकीय कचरा, शेतातील कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, शहरी कचरा, त्याच्यानंतर आण्विक कचरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या कचऱ्याच्या संदर्भामध्ये माहिती घेतली. तसा हा भाग आपल्या पाठातून वगळलेला आहे, अभ्यासक्रमातून, म्हणजे यंदाच्या वर्षीपुरता. पण तरी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जरी प्रश्न विचारले नाहीत त्या भागावर तरी त्याचे म्हणजे वाचन करायचं आहे त्याचं, कारण पुढच्या भागावर आता तुम्हाला ते सगळा भाग म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे. तर आणि त्यानुसार आपण कचऱ्याचे 2 प्रकार पाहिले स्त्रोतानुसार: विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा. तर विघटनशील कचऱ्याचं पुनर्वापर आणि अविघटनशील कचऱ्याचं पुनर्वापर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग पहिल्यांदा स्त्रोतानुसार आपण त्याचं वर्गीकरण केलेलं होतं. घरगुती कचरा, त्याच्यातला म्हणजे स्वयंपाकघरातला जो कचरा असेल तो विघटनशील असतो, आणि इतर म्हणजे ह्याच्यातलाही आता कागद, कापड वगैरे असेल तर तो सुद्धा विघटनशील आहे. फक्त काच असतील, काचेच्या वस्तू असतील, धातूची भांडी असतील, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील किंवा प्लॅस्टिकचे कुठल्या वस्तू असतील, त्याच्यामध्ये बॉटल्स, पाण्याचे बॉटल्स असतात किंवा दुधाच्या पिशव्या, आपण जे भाजी वगैरे आणतो वेगवेगळे त्याचे कॅरी बॅग्स असतील, ते सगळे अविघटनशीलमध्ये होतं. म्हणजे अविघटनशीलमध्ये आपण शेतातील कचरा, घरातील कचरा, शहरी कचऱ्यातला आत्ता सगळा उल्लेख केलेला तो सगळा कचरा असतो. आणि अविघटनशीलमध्ये मुख्यतः कचरा आणि त्याच्यानंतर आण्विक कचरा आणि औद्योगिक कारखान्यातून जो कचरा बाहेर पडतो, औद्योगिक कचरा, तो अविघटनशीलमध्ये त्याचा समावेश होतो. आणि याचं उत्पन्न म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अविघटनशील कचऱ्याचंच आता आपल्याला सभोवताली दिसून येतं. तर मग याची म्हणजे त्याचा विल्हेवाट लावण्याची किंवा त्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. काल तुम्हाला सांगितलं होतं मी व्यवस्थापन कसं करतात ते लिहा, पण कुणीही लिहिलेलं नाही. ठीक आहे, आज आपण इथं चर्चा करूया. तर सुरुवातीला व्यवस्थापन करण्याआधी त्याची गरज काय आहे, आपण का कचऱ्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं पाहिजे. कारण कचऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात. कचऱ्याचे दुष्परिणाम सांगा बरं, कोणकोणते वाटतात. समजा तुमच्या सभोवताली कचरा असाच साठत गेला, घरातील कचऱ्याची आपण योग्य विल्हेवाट लावली नाही, शाळेतील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नाही, खिचडीमध्ये आपण बघतो स्वयंपाकघरात बऱ्याचदा खिचडी उरते काही प्रमाणामध्ये, मग त्या खिचडीचं योग्य विल्हेवाट आपण लावली नाही, तशीच खिचडी ठेवली त्या किचन शेडमध्ये, किंवा तुमच्या घरातील कचरा आईनं सगळा गोळा केला आणि तो एका कोपऱ्यामध्ये तसाच साठवत गेला, काय होतं. काय दुष्परिणाम दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला जो आहे तो म्हणजे कचऱ्याची दुर्गंधी पसरते. अन्नपदार्थ, फळे, भाज्या हे सगळे खराब होतात विशिष्ट कालावधीनंतर. त्याच्यामुळं काय होतं, त्याची दुर्गंधी पसरायला सुरुवात होते. दुसरं काय होतं, त्याच्यानंतर हे कचरा जर असाच राहिला तर दुर्गंधीबरोबर त्याच्यावर वेगवेगळे जे रोगकारक सूक्ष्मजीव वाढत असतात, त्या रोगकारक सूक्ष्मजीवामुळं आपल्याला रोग प्रसार झालेला तिथं दिसून येतो. साथीच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन केलं नाही तर होतं. आणि हा कचरा जर असाच राहिला तर आपण बघतो बऱ्याचदा तिथं तुम्हाला विषारी वायू वगैरे तयार झालेले दिसून येतात. म्हणजे विषारी वायू तयार होतात आणि या विषारी वायूमुळं मुख्यतः तुम्हाला तिथं वायू प्रदूषण झालेलं दिसून येतं. रस्त्याच्या कडेला कधी तुम्ही एखादं जनावर मेलेलं वगैरे तुम्हाला म्हणजे दिसत नाही ते, पण आपल्याला लगेच त्याची तीव्र अशी दुर्गंधी येते.
हो ना, लगेच आपले आपोआप हात आपले नाकाकडे जातात. म्हणजे तो वास आपल्याला असह्य होत असतो. तर असं म्हणजे आपण त्या मृत प्राण्याचं जर योग्य व्यवस्थापन नाही केलं तर अशी दुर्गंधी पसरून वायू प्रदूषण तिथं होतं. त्याच्यानंतर अजून मुख्यतः काय होतं, आणि हा कचरा जर असाच जर आपण कुठंही टाकला तर भूमी प्रदूषण होतं. आणि हा कचरा जर तुम्ही योग्य हे न करता जर समजा जवळच्या कुठं पाण्याच्या वगैरे स्रोत असलेल्या ठिकाणी जर टाकलात तर मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण होतं. जलप्रदूषण, भूमी प्रदूषण, वायू प्रदूषण. अजून काय होतं? अजून काय वाटतं तुम्हाला? ह्या कचऱ्याच्या व्यवस्थापन नाही केलं तर काय होईल? सगळे म्हणजे मुख्यतः ते जागा व्यापतील. कचरा जर असाच जर साठत गेला असता तर ते इतकी जागा व्यापली असते की आपल्याला सजीवाला आपल्याला राहायलासुद्धा जागा राहिली नसती. जागा व्यापतात. आणि सगळ्यात परत एक महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या सभोवतालच्या सौंदर्याचा ऱ्हास करतात. सौंदर्याचा ऱ्हास. मग घर तुमचं गावून आल्या आल्या आपल्याला घरामध्ये पटकन म्हणजे थोडंसं रिलॅक्स व्हावं म्हटलं की सगळीकडे कचरा असेल, व्यवस्थापन केलेलं नसेल, व्यवस्थित घर स्वच्छ ठेवलेलं नसेल की आपल्याला झोपावंसं आराम करावंसुद्धा वाटत नाही. पण आई आल्या आल्या पटकन झाडू घेते आणि सगळं घर वगैरे स्वच्छ करते. मग लगे आपल्याला तिथंच फ्रेश वाटायला लागतं. म्हणजे हे सौंदर्य जे आहे ते कचऱ्यामुळं कमी होत असतं. मग असं सौंदर्याचा ऱ्हास त्या कचऱ्यामुळं होत असतो. त्याच्यामुळं असे हे आपल्याला कचऱ्याचे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येत असतात. तर असं या कचऱ्याचं मग हे व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग काय कराल तुम्ही आता? कसं व्यवस्थापन करायचं? काल थोडंसं पहा म्हणलं होतं विचार करून मी, कशा प्रकारे कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं ते. तुम्ही काय करता तुमच्या लेवलवर? कचऱ्याचं व्यवस्थापन. तर मागे पण मी सांगितलं होतं की कचऱ्याचं व्यवस्थापन करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. कचऱ्याचे वर्गीकरण. तर ह्या कचऱ्याचे वर्गीकरण यावरच म्हणजे आपण त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करू शकतो. तर वर्गीकरण करत असताना मी तुम्हाला 3 प्रकारे त्याचं वर्गीकरण करायला सांगितलं होतं. कसं? 3 वेगवेगळे आपण कचऱ्याचे डबे घरामध्ये ठेवायचे. ओला कचरा असेल तो एका डब्यामध्ये ठेवायचा. त्याचा रंग साधारणतः हिरव्या रंगाचं कचरा. आता बाजारात जे असतात कचऱ्याच्या पेटी त्याचा हिरवा रंग असतो. त्याच्यानंतर निळ्या रंगाचं. निळा रंग हे त्याच्यामध्ये तुम्ही अविघटनशील पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि तिसरं जो लाल रंगाचा असतो तो म्हणजे घातक कचरा. तो घातक कचरा हा लाल रंगाच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये. आता तुम्ही घरीसुद्धा अशा कचऱ्याचे सगळ्यांनी ते डस्टबिनच घ्यायला पाहिजे असं नाही. रिकामे खोके वगैरे तुमच्या घरी असतातच. तर अशा रिकाम्या खोक्याला तुम्ही तिथं 3 खोके करायचे वेगवेगळे आणि त्या खोक्यामध्ये आपण तो कचरा व्यवस्थितपणे साठवून ठेवायचा. आणि तुम्ही बघता की अविघटनशील कचरा असेल किंवा विघटनशील कचरा. आता विघटनशील कचरा असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही त्याचं खत वगैरे तयार करू शकता. आपण इथं ह्याच्यामध्ये हे वर्षी आपण जे 9वीच्या विद्यार्थ्यांनी केलेला आपल्या टॉयलेटच्या बाजूला मोठा खड्डा आहे. तसे असं घरामध्ये काय करायचे, जिथं व्यवस्थित जागा असेल असा खड्डा खणायचा एक. आणि त्या खड्ड्यामध्ये काय करायचं, आपला जो रोजचा कचरा तयार होतो तो कचरा त्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्याच्यावर दुर्गंधी पसरू नये म्हणून त्याच्यावर परत मातीचा थर द्यायचा. एकतर मातीचा थर द्यायचा किंवा तुमच्या घरामध्ये जास्त झाडाची पानं फुलं वगैरे जर पडलेली असतील तर ती पानं फुलं वगैरे त्याच्यावर टाकायची घरातील कचऱ्यावर. आणि मग परत दुसऱ्या दिवशीचा कचरा परत त्याच्यावर टाकायचा. परत त्याच्यावर मातीचा लेप द्यायचा किंवा पालापाचोळ्याचा लेप द्यायचा. असं पूर्ण खड्डा भरेपर्यंत ही क्रिया करायची. आणि एकदा खड्डा भरला की त्याच्यावर मातीचा लेप द्यायचा. मातीचा, शेणाचा वगैरे लेप देऊन तो खड्डा आपण विघटन होण्यासाठी तसंच ठेवायचं. आणि काही दिवसानंतर एक साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर त्या तुम्हाला कचऱ्याचं पूर्णतः खतात रूपांतर झालेलं दिसून येतं.
मग असं सेंद्रिय खत म्हणून आपण त्याचा शेतामध्ये वगैरे वापर करू शकतो. शेतात नसला तरी घरामध्ये जे आपल्या घरगुती कुंड्या वगैरे असतात त्या कुंड्याला वगैरे तुम्ही ते खत टाकू शकता. म्हणजे एकतर कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन झालं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून एक चांगल्या प्रतीचं खतसुद्धा तिथं तयार झालेलं दिसून येतं. मग हा कचऱ्याचं विघटन करता जो कालावधी लागतो त्यावेळेस अजून एक खड्डा खणायचा. म्हणजे तुमच्या घरामध्ये किती कचरा तयार होतो याच्यानुसार त्या खड्ड्याचा आकार ठरवून ठेवायचा. म्हणजे एक साधारणतः 15 दिवस आता सूक्ष्म त्या पहिल्या कचऱ्याचं जर खड्ड्यात रूपांतर खड्ड्यातील कचऱ्याचं जर सेंद्रिय खतात रूपांतर होत असेल तर 15 दिवस तुमच्या घरातला जो कचरा आहे तो पुरेल असा दुसरा एक खड्डा काढायचा. मग पहिल्या खड्ड्यातला सगळा कचरा काढून घ्यायचा, ज्याचं सेंद्रिय खतात रूपांतर झालेलं असतं ते खत वापरायचं. मग दुसरा खड्डा तोपर्यंत विनॉक्सिशेशन प्रक्रियेसाठी किंवा त्याचं खत तयार होण्यासाठी ठेवायचं. आणि परत दुसऱ्या ते झालं की परत ते मातीनं लिपायचं, त्याला परत 15 दिवस ठेवायचे. 15, 20, 10 कितीही आपल्या ह्याच्यानुसार तुमचा कसा प्रकारचा कचरा आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. एक साधारणतः 10 ते 15 दिवस त्याला लागत असतात. तर असं घरातच आपण ओल्या कचऱ्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आता आपण अविघटनशील आहे ते आपल्याकडे आपण त्याचं म्हणजे करू शकत नाही काही पुनर्वापर. आता टाकाऊ वस्तूपासून आपण टिकाऊ वस्तू काही प्रमाणामध्ये तयार करू शकतो. तुम्ही बघा पाण्याचे बॉटल्स वगैरे जे असतात आपले रिकामे पाण्याचे बॉटल्स त्याच्यापासून कितीतरी सुंदर अशा शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. यूट्यूबवर तुम्ही टाका बाटलीपासून म्हणजे वस्तू प्लॅस्टिकच्या बाटलीपासून वस्तू तयार करायच्या, तुम्हाला त्याच्यामध्ये कित्येक असे देतात. अगदी फुलं तयार करणे प्लॅस्टिकच्या त्या ह्याच्यापासून, फुलापासून ते तोरण तयार करणे, परत आपण म्हणजे बरेच शोभेच्या वस्तू वगैरे तुम्ही तयार करू शकता. गेल्या वर्षीच्या मुलींनी बघा 9वीच्या वर्गात आता तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं दिसून येतं की वेगवेगळे प्रकारचे बरेचशा वस्तू त्यांनी तयार केलेल्या होत्या. तर असं तुम्ही त्याचा पुनर्वापर करू शकता. नसेल तर सरळ तुम्ही फेरीवाले आपल्याकडे जे येतात त्यांना तो कचरा तुम्ही देऊन टाकायचा, त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पैसे घ्यायचे. मग ते लोक काय करतात त्याचं परत पुनर्वापर करतात. ते परत प्लॅस्टिकच्या कारखान्याजवळ त्या वस्तू परत जातात आणि परत त्याला वितळून काय केलं जातं, त्याला नवीन प्लॅस्टिकची वस्तूचा आकार त्याला दिला जातो. काचेचं तसंच, फुटकी काच असेल तर त्याचं काच तयार करत असताना कलेट म्हणून त्याचा वापर करतात. तर अशा फुटक्या काचेच्या, फुटक्या धातूच्या भांडेच्या, प्लॅस्टिकच्या वस्तूचा आता पुनर्वापर होत आहे. म्हणून त्या वस्तू तुम्ही फेरीवाल्याला दिला की मग आपला कचऱ्याचं व्यवस्थापन होतं आणि त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला योग्य ते पैसे पण देत असतात. आणि तिसरं घातक कचरा पण तसंच. घातक कचरा पण जो असेल तो पण अविघटनशील असतो आणि मग त्याचं तुम्ही फेरीवाल्याला दिलं तरी चालेल. तर असं आपण इथं आपल्या लेवलवर कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवातीला त्याचं वर्गीकरण करायचं. आणि वर्गीकरण केल्यानंतर त्याचा उपयोग काय करायचा, कंपोस्ट खत निर्मिती, कंपोस्ट खत तयार करायचं. सेंद्रिय खत ज्याला आपण म्हणतो ते सेंद्रिय खत तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आपण आता आजकाल बघतो मोठ्या प्रमाणामध्ये बायोगॅस तयार करण्यासाठी बायोगॅस संयंत्र, बऱ्याचदा शासनाकडून वगैरे याला अनुदान वगैरे मिळतं बायोगॅस संयंत्र करण्यासाठी. कारण काय होतं, कंपोस्ट खत जर तुम्ही तयार केलात तर फक्त खत म्हणून त्याचा वापर होतो. किंवा आता घरामध्ये तुमच्या शेण वगैरे असेल, शेतामध्ये शेण तुराट्या वगैरे असतील, ते जर तुम्ही जाळलात तर तुम्हाला त्याच्यापासून इंधन मिळतं. पण जर तुम्ही त्याच कचऱ्याचा उपयोग बायोगॅस संयंत्रामध्ये केलात तर एकतर तुम्हाला तिथं बायोगॅस इंधन मिळतं. कोणता असतो बायोगॅस इंधन? मिथेन. मिथेनला आपण बायोगॅस वायू म्हणतो. तर मिथेन हा वायू तिथं इंधन म्हणून आपण वापरू शकतो तयार झालेला. आणि याच्यानंतर दुसरं म्हणजे एकतर वायूला वायू मिळतो आणि याच्यामध्ये आपल्या शाळेच्या ग्राउंडमध्ये तुम्ही पहा बायोगॅस संयंत्र तिथं आहे तिथं, आणि बाजूला असा मोठा खड्डा आहे, तिथं जाऊ नका म्हणून तुम्हाला सरळ सांगतो. कारण तिथं दलदल तयार झालेली आहे. कारण त्याच्यातून जे बायोगॅस तयार झाल्यानंतर जो राळा शिल्लक राहतो तो राळा तिथं जमा होतो. तो राळा म्हणजेच काय असतं, खत असतं. म्हणजे एकतर तुम्हाला
इंधन पण मिळालं आणि दुसरं त्याच्यापासून खत पण. असं बायोगॅस संयंत्राचे दुहेरी उपयोग तुम्हाला तिथं दिसून येत असतात. म्हणून असं बायोगॅस संयंत्रासाठी किंवा इंधन म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पायरोलिसिस पद्धती. नाव ऐकलं आहे का पायरोलिसिस? शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या पद्धतीचा उपयोग केला जातो. पायरोलिसिस पद्धती. पायरोलिसिस या पद्धतीमध्ये काय करतात, कचऱ्याला अतिशय उच्च तापमानाला असं उष्णता देतात आणि उच्च तापमानाला उष्णता दिल्यानंतर त्या कचऱ्याचं पूर्णतः ज्वलन होतं, ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यापासून जैववायू तिथं तयार होतो आणि जैववायूपासून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. मग असं कचऱ्याचं उच्च तापमानाला ज्वलन करून त्याच्यापासून विद्युत ऊर्जासुद्धा निर्माण केली जाते. त्यानंतर आपला जो जैववैद्यकीय कचरा असतो त्या जैववैद्यकीय कचऱ्याचं सुद्धा ज्वलन करून, आत्ताच सांगितलं जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये मुख्यतः काचेच्या वस्तू असतात, बँडेज वगैरे, कापूस असेल, बँडेज असेल, प्लॅस्टिक असतं बऱ्याचदा, तर त्याला उच्च तापमानाला ज्वलन करून त्याच्यापासून सुद्धा विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. काही ठिकाणी आता भूमिभरण स्थळं, कचऱ्याचं वर्गीकरण केल्यानंतर आता शहरी कचरा वगैरे जिथं गोळा केला जातो तिथं आता आपण घरामध्ये छोटे छोटे खड्डे खणू शकतो, कारण आपल्या घरातील कचरा कमी प्रमाणात असतो. पण जेव्हा शहरातला कचरा एका ठिकाणी गोळा केला जातो तिथं मात्र या भूमिभरण स्थळाचा वापर केला जातो. भूमिभरण स्थळं म्हणजे तसेच घरी जसं आपण खड्डा खणतो तसं तिथं शहराच्या म्हणजे शहरापासून जरा दूर अंतरावर असे मोठे मोठे खड्डे तिथं खणतात तिथं, आणि त्या खड्ड्यामध्ये असाच शहरातला जेवढा कचरा गोळा झालेला आहे तो कचरा तिथं नेऊन टाकतात. परत त्याच्यावर मातीचा थर देतात, परत दुसऱ्या दिवशीचा कचरा टाकतात. हीच क्रिया तिथं चालू करतात आणि त्याचं सेंद्रिय खतामध्ये त्याचं रूपांतर करतात त्या भूमिभरण स्थळामध्ये. तर अशा प्रकारे आपण कचऱ्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. म्हणजे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आधी कुठला पॉईंट आहे तर तो आहे कचऱ्याचं वर्गीकरण करणे. तर आज आपण इथं कचऱ्याचे आपल्या सजीवावर होणारे परिणाम पाहिले, कचऱ्याचे वेगवेगळे दुष्परिणाम, त्याच्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे पाहिलं. उद्याच्या पाठांमध्ये, उद्याच्या पिरियडमध्ये आपण कचरा व्यवस्थापनाची काही तत्त्वे आहेत त्या तत्त्वाचा अभ्यास करणार आहोत. तर पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीव या पाठावर तुमची सोमवारी परीक्षा राहणार आहे. काही अडचणी असतील तर रविवारच्या झूम मीटिंगमध्ये विचारायचे. ठीक आहे. याच्यावरचे या आत्तापर्यंत झालेल्या भागावरचे प्रश्न थोड्या वेळात तुम्हाला टाकते. ते प्रश्नसुद्धा सगळ्यांनी सोडवायचे. तर परत एकदा घरीच राहा, सुरक्षित राहा. हॅव अ गुड डे.